तू लग्न करून आलीस तेव्हा येताना मोकळ्या हाताने आली होतीस. हाच टोमणा ऐकून ती प्रत्येक दिवस जगत होती. तिला या घरात कधी इज्जत मान सन्मान मिळालाच नाही. पण ज्या दिवशी तिचे खरे सत्य सगळ्यांच्या समोर आले त्या दिवशी घरातल्या सगळ्यांची तिच्याकडे बघण्याची नजरच बदलली. माधुरी जेव्हा या घरात पहिल्यांदा आली होती तेव्हा या घरात फक्त कुजबूज ऐकायला येत होती. मोकळ्या हाताने आले आहे. कसला बाप आहे, मुलीला मोकळ्या हाताने पाठवले आहे. साधी एक बॅग भरून कपडे पण आणू शकली नाही. सासूने दारातच उभ्या असताना तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत निरखून बघितलं. जणू सून नाही कुठली वस्तू बघत आहेत. तिची नणंद स्वाती टोमणा मारत म्हणाली, अरे दादा, तुला दुसरी कोणी मिळत नव्हती का जी हिच्यासारखी मुलगी घेऊन आला आहेस, ती पण एवढ्या गरीब घरातली. माधुरी गपगुमान खाली मान घालून उभी होती. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिला समजलं होतं की या घरात तिची किंमत हुंड्यावरून ठरली जाणार आहे, माणुसकीने नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच तिच्या सासूने तिला उठवलं आणि म्हणाली, आमच्या घरच्या सुना उशिरापर्यंत झोपत नाहीत, उठून कामाला सुरुवात करत असतात. तिच्या सासूच्या आवाजात टोमणा पण होता आणि हुकूम पण होता. माधुरीने काही न बोलता काम करायला सुरुवात केली. घरातले प्रत्येक काम ती एवढे लक्ष देऊन करत होती की कुठे काही चूक होऊ नये. तरी पण थोड्या वेळाने ते शब्द तिच्या कानावर पडत असायचे. येताना हुंडा दागिने घेऊन आली नाही. घरातली कामं तरी कमीत कमी नीट केली असती. तिचा नवरा अमित पण हे सगळं ऐकून शांत बसलेला असायचा. तो ना तिच्या बाजूने बोलायचा आणि नाही घरातल्या लोकांना बोलण्यापासून थांबवत असायचा. जणू ही त्याच्यासाठी खूप साधी गोष्ट होती. दिवस पुढे निघून गेले पण टोमणे कमी झाले नाहीत, उलट वाढतच गेले. एक दिवस स्वाती तिच्या आईला म्हणाली, आई, तू तर आपल्या घराची पूर्णपणे घालवलीस. पाहुणे शेजारपाजारचे लोक काय बोलतील की हुंडा, पैसा, दागिने लग्नात काहीच न घेता सून घेऊन आलो आहोत. शेजारपाजारचे गावातले लोक आपल्याला हसायला लागले आहेत. माधुरीची सासू पण लगेच होला हो देत म्हणाली, मी तर विचार केला होता की घरात थोडीशी मदत होईल, पण इथे तर उलट सगळं ओझं माझ्यावरच येऊन पडलं आहे. हे बोलणं सरळ माधुरीच्या मनाला लागत असायचं, पण तिने कधी उलट उत्तर दिलं नाही. तिने स्वतःला घरातल्या कामात गुंतवून घेतलं होतं. जणू शांत बसूनच तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. दुपारी सगळे लोक जेवायला बसले होते. तेवढ्यात कुणीतरी दार वाजवलं. तिची सासू ओरडत म्हणाली, या वेळेला कोण मारायला आला आहे माझ्या घरी. माधुरीने जाऊन दार उघडलं आणि समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला बघून तिच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणासाठी उडाला. डोळ्यात थोडीशी भीती आणि नंतर एक वेगळी शांती आली. तिने हळू आवाजात विचारलं, तुम्ही इथे अचानक. मागून तिच्या सासूचा आवाज आला, माधुरी, कोण आला आहे. माधुरीने एका क्षणात स्वतःला सावरलं आणि नंतर दार पूर्णपणे उघडलं आणि म्हणाली, आई, हे मला भेटायला आले आहेत. बहुतेक माझ्याकडे यांचं काहीतरी काम असेल. घरातले सगळे लोक त्या माणसाकडे बघायला लागले. घरात परत शांतता पसरली. जणू काहीतरी खूप मोठं होणार आहे आणि ते कुणालाही माहीत नव्हतं. दारात उभा असणारा तो माणूस घरात आला. घरातले सगळे लोक त्याच्याकडे चकित होऊन बघायला लागले. तिची सासू डोळे मोठे करून विचारत म्हणाली, तुम्ही कोण आहात. माझ्या सुनेला तुम्ही कसे काय ओळखता आणि माझ्या सुनेकडे तुमचं काय काम आहे. माधुरी काही बोलणार त्या अगोदरच तो माणूस ताठ उभा राहून म्हणाला, माझं नाव नितीन आहे आणि मला माधुरीसोबत खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यामुळे मी इथे तिला भेटायला आलो आहे. हे ऐकून स्वाती हसली आणि टोमणा मारत म्हणाली, अच्छा, म्हणजे लग्नानंतर पण बाहेरचे लोक तुला भेटायला येत आहेत. खूप लवकर तुझे रंग दिसायला लागले आहेत. हे ऐकून माधुरीचा चेहरा रागाने लाल झाला. तरी पण तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, ताई, असं काहीच नाही. तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तिचे सासरे जे पेपर वाचत शांत बसले होते, जणू त्यांचं या घरातल्या गोष्टीशी काही देणं घेणंच नव्हतं. त्यांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि सरळ त्या माणसाकडे बघून आज पहिल्यांदा म्हणाले, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते इथे सगळ्यांच्या समोर स्पष्ट बोला. आमच्या घरात कारण नसताना तमाशा उभा करू नका.
त्यांचा आवाज शांत होता, पण त्यांच्या आवाजात वजन एवढं होतं की सगळे एका क्षणात गप्प झाले. नितीनने माधुरीकडे बघितलं, जणू तो तिची परवानगी मागत होता. माधुरीने हो म्हणून मान हलवली. तो म्हणाला, मी माधुरीच्या जुन्या ऑफिसमधला कर्मचारी आहे. हे कोण तिची सासू त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली. ऑफिस? कुठली आणि कसली नोकरी? आम्हाला तर सांगितलं गेलं होतं की हिला जास्त काही करायला येत नाही, म्हणून तर लग्नात काहीच घेऊन आली नाही. हे ऐकून माधुरीने मुठ्या आवळल्या, पण तरीसुद्धा शांत बसली. नितीनने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, बहुतेक तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगितल्या नसाव्यात. माधुरी फक्त नोकरी करत नव्हती, तर ती त्या कंपनीची सगळ्यात विश्वासू कर्मचारी होती आणि पार्टनर पण. हे ऐकून तिची नणंद परत हसली आणि टोमणा मारत म्हणाली, म्हणून काय झालं? येताना तर ते आमच्या घरी काहीच घेऊन आली नाही, मोकळ्या हाताने आले आहे. यावेळी तिचे वडील जरा मोठ्या कठोर आवाजात म्हणाले, स्वाती, मध्ये बोलू नकोस. पहिले त्यांचं सगळं बोलणं ऐकून घे. घरात पुन्हा शांतता पसरली. नितीनने एक फाईल काढली आणि माधुरीकडे देत म्हणाला, यात काही महत्त्वाचे कागद आहेत. यावर तुमची सह्या हवी होती, म्हणून मला स्वतः इथे यायला लागलं. तिच्या सासूने संशयाने विचारलं, कसले कागद? नितीन म्हणाला, कंपनीचा काही हिस्सा आता माधुरीच्या नावावर ट्रान्स्फर होत आहे. जसे हे शब्द घरातल्या लोकांच्या कानावर पडले, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिचे सासरे म्हणाले, याचा काय अर्थ? नितीन स्पष्ट आवाजात म्हणाला, म्हणजे याचा अर्थ हा आहे की माधुरी आता त्या कंपनीची अर्धी मालकीण बनणार आहे. एक क्षण घरात कुणालाच कळत नव्हतं की हे सगळं काय झालं आहे, तो माणूस काय बोलत आहे. नंदेचं हसणं जागेवरच बंद झालं. सासूचा घास हातातून खाली पडता पडता वाचला. अमित जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, हे हे कसं काय शक्य आहे? माधुरी आत्तापर्यंत गप्प होती, पण यावेळी ती हळू आवाजात म्हणाली, असे होऊ शकते, कारण मी तिथे खूप वर्ष मेहनत केली आहे. तिचे सासरे माधुरीकडे बघत होते, जणू आज त्यांना ती त्यांची जुनी सून दिसतच नव्हती. आज नवीन कोणाला तरी बघत आहेत. आता घरातले वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते, पण आता जे सत्य समोर आले होते ते तर फक्त सुरुवात होती, आणि पुढे जे होणार होतं त्याने या घरातल्या लोकांची झोप उडणार होती. तिचे सासरे खुर्चीवरून उठून नितीनजवळ आले. त्यांनी त्याच्या हातातून ती फाईल घेतली आणि लक्ष देऊन वाचायला लागले. घरात एवढी शांतता होती की फाईलची पानं उलटलेला आवाज पण स्पष्ट ऐकू येत होता. तिची सासू सारखी सारखी माधुरीकडे बघत होती, जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता. पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या की ही तीच मुलगी आहे जिला त्या रोज मोकळ्या हाताने आल्या आहेस म्हणून टोमणे मारून तिचा अपमान करत होत्या. तिच्या सासऱ्यांनी त्या फाईलमधले पेपर वाचायला सुरुवात केली. ते हळू पण मोठ्या आवाजात म्हणाले की कंपनीचा अर्धा हिस्सा माधुरीच्या नावावर ट्रान्स्फर होणार आहे आणि त्याची किंमत. असं म्हणत ते थोडा वेळ थांबले आणि परत पेपर बघायला लागले आणि म्हणाले, याची किंमत एवढी आहे की आपल्या सगळ्या संपत्तीची किंमत पण कमी पडेल. हे कोण तिच्या सासूच्या चेहऱ्यावर चमक आली. तिची सासू म्हणाली, सुनबाईजवळ एवढं सगळं आहे आणि तिने आपल्याला याबद्दल काहीच सांगितलं नाही. माधुरी आज पहिल्यांदा सरळ आणि स्पष्ट शब्दात उत्तर देत म्हणाली, आई, कुणाला सांगायचं होतं मी? या घरात तर मला बोलण्याची संधी कुठे मिळत होती? तुम्ही तर पहिल्या दिवसापासूनच ठरवून मोकळे झाला होता की माझी या घरात काहीच किंमत नाही. यावेळी तिची नणंद शांत बसली होती, नाहीतर प्रत्येक वेळी तिच्यावर हसून तिला टोमणा मारण्यात पुढे असायची. पण आज तिचा आवाज गायब झाला होता. अमित हळूहळू माधुरीजवळ आला आणि प्रेमाने तिला म्हणाला, पण माधुरी, तू याबद्दल मला पण काही सांगितलं नाहीस. माधुरीने त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, अमित, तुम्ही पण कधी मला विचारले नाही, ना कधी माझी साथ दिली, नाही माझ्यासाठी घरातल्या लोकांच्या विरोधात उभे राहिलात. तुम्ही तर सगळ्यांचे बोलणे ऐकून हेच मान्य केलं होतं की मी लग्नानंतर या घरात मोकळ्या हाताने आले आहे. तिचे सासरे आत्तापर्यंत सगळं बघत उभे होते. त्यांनी ती फाईल बंद केली, मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, या सगळ्यात चूक फक्त एकट्या सुनबाईची नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे.
तिची सासू लगेच म्हणाली, आम्ही जे बोलत होतो ते तर फक्त. त्यांचा नवरा यावेळी मोठ्या आणि कठोर आवाजात म्हणाले, फक्त काय? तुम्ही तर एका माणसाला त्याच्या इज्जतीने नाही तर हुंड्याने त्याची किंमत केली आहे. आणि आज जेव्हा सत्य समोर आले आहे तेव्हा स्पष्टीकरण देत आहात. नितीन म्हणाला, मला तर फक्त माधुरीच्या सह्या हव्या होत्या. बाकीचे माधुरी स्वतः समजून जाईल. माधुरीने फाईल घेतली, पेन उचलला, पण सही करण्याअगोदर 1 मिनिट थांबली. तिने नजर घरातल्या सगळ्या सदस्यांवर टाकली. हे तेच लोक होते ज्यांनी रोज तिला कमीपणा दाखवला होता, तिचा पावलोपावली अपमान केला होता. तिने पेन हातातून खाली ठेवला आणि न घाबरता म्हणाली, यावर सही मी करेन, पण या अगोदर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. तिची सासू घाबरून म्हणाली, कुठली गोष्ट माधुरी? माधुरी स्पष्ट आवाजात ठामपणे म्हणाली, मी या घरात फक्त सून बनून आले होते, मनात इज्जतीची मानसन्मानाची आशा घेऊन. पण इथे आल्यावर मला जे भेटलं ते फक्त टोमणे आणि माझा अपमान होता, ज्याची मी कधी कल्पना पण केली नव्हती. पण आज जेव्हा तुम्हा सगळ्यांना समजलं की माझ्याजवळ खूप पैसा आहे, मी करोडोंची मालकीण आहे, तशी माझ्याकडे बघण्याची सगळ्यांची नजर पूर्णपणे बदलून गेली. अमितला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याला शब्द सापडत नव्हते. तिचे सासरे शांतपणे उभे होते, जणू त्यांना माहीत झालं होतं की माधुरी त्या पेपरवर सही करणार नाही. कुठला तरी असा निर्णय घेणार आहे जो या घरातल्या लोकांचे विचार पूर्णपणे बदलून टाकेल. माधुरीने पेन हातात घेतला. सगळ्यांची नजर तिच्यावर होती. तिने त्या पेपरकडे नीट बघितलं आणि नंतर हळूच हातातला पेन खाली ठेवला. सही मी करेन हे बोलताना तिचा आवाज एकदम शांत होता. पण त्या अगोदर मला माझा एक निर्णय तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. तिची सासू घाबरली आणि म्हणाली, कसला निर्णय? माधुरी सरळ सासूच्या डोळ्यात बघून म्हणाली, आजपर्यंत तुम्ही लोकांनी मी मोकळ्या हाताने आले आहे असं म्हणून रोज मला कमीपणा दाखवला होता. पण आज सत्य समजले आणि सगळं काही एका क्षणात बदलून गेलं. पण माझी इज्जत कुठली वस्तू नाही जे पैसे बघितल्यावर परत येईल. अमित लगेच म्हणाला, माधुरी, आमच्याकडून चूक झाली. आता आम्ही सगळं ठीक करू. तू फक्त त्या पेपरवर सही कर. माधुरी न रागवता पण स्पष्ट शब्दात म्हणाली, अमित, चूक फक्त एकदा होते, पण इथे तर रोजच माझ्यासोबत चुकीचं वाईट घडत होतं. घरात शांतता पसरली. तेवढ्यात तिचे सासरे पुढे आले. ते हळू आवाजात म्हणाले, माधुरी, तू बरोबर बोलत आहेस. या घराने कायम तुझ्यासोबत चुकीचं केलं आहे आणि त्या सगळ्यांच्यासोबत मी पण त्याला तेवढंच जबाबदार आहे. कारण मी सगळं बघत असून पण शांत बसलो होतो, कधी कुणाला थांबवलं नाही. त्यांनी त्यांच्या बायकोकडे आणि मुलाकडे बघितलं आणि म्हणाले, इज्जत मागून मिळत नसते, तर ती मेहनतीने कमवायची असते आणि ती आपण कधी सुनबाईला दिली नाही. तिच्या सासूची नजर खाली गेली. नणंद शांत बसली होती. माधुरीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, मी हे घर सोडून जाणार नाही, पण यापुढे मी या घरात तशीच राहणार जशी आत्तापर्यंत राहत आले होते. आता माझी ओळख हुंड्याने किंवा पैशाने ठरवली जाणार नाही. मी माझ्या मनाने, अटीप्रमाणे राहणार आणि इज्जतीने. आणि ती जर मिळाली नाही तर, असं म्हणत ती थोडा वेळ थांबली आणि नंतर स्पष्ट शब्दात म्हणाली, तर मी माझा स्वतःचा मार्ग निवडणार. तिच्या सासऱ्यांनी हो म्हणून मान हलवली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, सुनबाई, यावेळी मी तुझ्यासोबत उभा असेन, कारण सत्यासोबत उभे राहणे बरोबरच असते. माधुरीने त्या पेपरवर सही केली, पण यावेळी ती शांत बसून टोमणे, अपमान सहन करणारी सून नव्हती, तर आता ती एक अशी स्त्री होती जिने स्वतःचा निर्णय स्वतः घेतला होता. तिने पूर्ण घरालाही समजावले होते की इज्जत हुंड्याने किंवा पैशाने मिळत नसते, तर मोठे मन ठेवल्याने मिळते. त्या दिवसानंतर या घरात आवाज तर तेच होते, लोक पण तेच होते, पण आता त्यांचे वागणे बदलले होते. त्यांची बघण्याची नजर बदलली होती. कारण माधुरी आता शांत बसणाऱ्यांमधली नव्हती आणि तिचे सासरे पण कायम तिच्यासोबत उभे होते. आज माधुरीने स्वतःसाठी आवाज उठवला होता.